रेडी. दैनंदिन आयुष्यात उपभोगासाठी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांना वित्तीय सहाय्याची गरज भासते. बँका आणि वित्तीय संस्थांकडून विविध कर्ज सुविधा मिळवून आपली जीवनशैली उंचावण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. घेतलेल्या कर्जाची आपण व्याजासहित विविध अटींच्या आणि शर्तींच्या अधीन राहून परतफेड करत असतो. ही परतफेड मासिक हप्त्यांच्या माध्यमातून करत असताना काही भाग व्याजापोटी तर काही भाग मुद्दलापोटी वळती करून घेतला जातो. एक कर्जदार म्हणून सामान्यतः आमच्याकडे मर्यादित माहिती उपलब्ध असते, जसे की व्याजदर, हप्त्याची तारीख, विलंब शुल्काचा यात समावेश असतो. मात्र आपण बँका आणि वित्तीय संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजाव्यतिरिक्त अन्य शुल्कांचा फारसा विचार करत नाही. मात्र रिझर्व्ह बँकेला योग्य व्याज आकारणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. विविध शुल्क आकारणी करून अधिक रक्कम भरावयास भाग पाडले जाते, असं या तक्रारीचे स्वरूप होते. परिच्छेद. रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2023 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारीची छाननी केली असता असे आढळून आले आहे की काही बँका आणि वित्तीय संस्था व्याज आकारणीत अनुचित प्रथांचा अवलंब करत आहेत. प्रत्यक्ष कर्ज वितरणाच्या तारखेऐवजी मंजूर केलेल्या तारखेपासून व्याज आकारणे किंवा कर्जाची परतफेड करूनही परतफेडीच्या तारखेपर्यंत व्याज आकारणी करण्याऐवजी संपूर्ण महिन्यासाठी व्याज आकारणे अशा अनुचित प्रथांचा बँका अवलंब करत असल्याचे रिझर्व्ह बँकेला आढळून आले. अशा व इतर अनुचित प्रथांना पायबंद घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 29 एप्रिल 2024 रोजी एका परिपत्रकाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या व्यापारी बँकांना आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना व्याज आकारणीच्या त्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत. व्यापारी बँका आणि वित्तीय संस्थांना पुरेसे स्वातंत्र्य देऊन निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या अधीन राहून व्याज आकारणीबाबत आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. परिच्छेद. रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2023 पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या छाननीत काही अनुचित प्रथा आढळून आल्या. त्या याप्रमाणे आहेत. कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेपासून किंवा कर्ज कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून व्याज आकारणे ही सर्वाधिक प्राप्त झालेली तक्रार होती. कर्ज मंजुरी नंतर बँक आणि कर्जदार यांच्यात काही औपचारिक बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष कर्जदाराच्या खात्यात किंवा कर्ज मंजुरी पत्रात जसे नमूद केले असेल किंवा कर्जदाराच्या खात्यात जमा केले जाते. जर धनादेशाद्वारे कर्ज वितरण केले असल्यास धनादेश कर्जदाराला हस्तांतरित केल्या दिवसापासून व्याज आकारणी व्हायला हवी. मात्र धनादेशाच्या तारखेपासून व्याज आकारले गेल्याची उदाहरणे रिझर्व्ह बँकेला आढळून आली. परिच्छेद. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अजयने 1 जानेवारी 2024 रोजी बँकेकडून 1 लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला आणि बँकेकडून तो अर्ज 10 जानेवारी 2024 रोजी कर्ज मंजूर करण्यात आला. बँकेने काही बाबींच्या पूर्ततेनंतर 24 जानेवारी 2024 रोजी निधी प्रत्यक्ष अजयच्या खात्यात जमा केला. तरीही बँकेने 10 जानेवारीपासून व्याज आकारण्यास सुरुवात केली. अजयच्या खात्यात रक्कम जरी 24 जानेवारी रोजी जमा झाली तरी 10 जानेवारी ते 24 जानेवारी या संपूर्ण कालावधीसाठी व्याज भरावे लागले. पूर्णविराम.